नाही. खरं खेदानं म्हणावं लागतं की महाराजांच्या भूमीमध्ये आम्ही जन्म घेतला आणि एवढं मोठी घटना होऊन देखील काही कारवाई जर होत नसेल पी.आय. साहेब, तर खरंच आमच्या सर्वांसाठी देखील मोठी लाजिरवाणी खरं गोष्ट आहे. मी घटना घडली त्या दिवशी परदेशामध्ये होतो. आल्यावर नंतर मला वाटतं एक 3-4 दिवस उपोषण देखील आपण केलं. उपोषण सोडवायला त्यावेळेस या राज्याचे विरोधी पक्षनेते देखील इथं आले होते आणि आपले वरिष्ठ अधिकारी देखील होते. यांच्या सर्वांसमक्ष उपोषण सोडलं गेलं. त्याही वेळेस आपण आम्हाला खात्री दिली होती की आम्ही लवकरात लवकर आरोपींना अटक करू, याचा निकाल लावू. पण अत्यंत दुर्दैवी गोष्ट ही, खरं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला फासली गेलेली शाही नाही, त्यांच्या विचाराला फासला गेलेला हा कलंक आहे असं खरं मी म्हणतो. निश्चितपणे ज्या विचारांनी रयतेचं राज्य शिवाजी महाराजांचं होतं, आम्ही देखील खरं ज्या राजकीय क्षेत्रात आहोत आम्ही देखील त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन या राजकीय क्षेत्रामध्ये रयतेचं राज्य आणण्यासाठी आमचे देखील विचार त्या ठिकाणी कायम असतात. पण मात्र आजकाल कुठेतरी आता महाराजांच्या विचारालाच काळं फासण्याचं प्रकार सगळीकडे चालू आहे, अशी भावना आमच्या सर्वांच्या अति तरुण पिढी, पुढची जी पिढी येणार आहे ती काय याच्यावरून दिशा खरं घेणार आहे. मी आपल्याला या निमित्तानं दोष देत नाही. आपली कारकीर्द या राहुरी शहरातली या पोलीस स्टेशनची आम्ही सर्वांनी बघितली आहे. आपण वेगवेगळ्या गुन्ह्यांचा मोठ्या शिताफीनं, मोठ्या हुशारीनं तपास लावलेला आहे. मग नेमकं याच गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्हा सर्वांची आता अशी भावना त्या ठिकाणी होत चालली की काहीतरी दडपण त्या ठिकाणी आपल्यावरती आम्हाला दिसतंय, अशी आमच्या सर्वांची भावना आहे. मला माहित नाही तुम्हाला रिटायरमेंटला किती वर्ष राहिलेली आहेत, परंतु इथली कारकीर्द तुमची बहुतेक आता अशी आम्ही चर्चा ऐकतो, मला माहित नाही खरं काय खोटं काय, पण मला वाटतं 2 वर्षाप्रमाणे शासकीय नियमानुसार आता होईलच. परंतु मला आपल्याला एक आव्हान करायचंय. काय दडपण असेल झुगारून द्या, महाराज आहेत शेवटी. काय दडपण असेल तुमचं, जाता आता एकदा तुमचा हिसका दाखवून जा. कोणी दडपण आणलं? आम्ही आहोत ना. नंतर काय नाही, आम्ही सत्तेमध्ये ठीक आहे. पण कोण शिवाजी महाराजांच्या विचारावरती काळं फासण्याचे आरोपी पकडण्यामागे जर कोणी दडपण टाकत असेल तर ते दडपण तुम्ही झुगारून द्या. या अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी त्या ठिकाणी उभा राहील. पण मात्र ज्यांनी कोणी हे कृत्य केलं असेल